नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मार्च महिन्यातील सर्व चालू घडामोडी वन लाइनरमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि नोट्स लिहिण्यासाठी वेळ वाया घालवू नका. याची सर्व PDF टेलिग्राम ग्रुपमध्ये टाकलेली आहे, तिथून तुम्ही PDF घ्या. ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून एस चोकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रो कबड्डीच्या 10व्या हंगामात पुणेरी पलटनने हरियाणा स्टीलर्सला मात देत प्रो कबड्डीच्या विजयाची ट्रॉफी जिंकली आहे. भारतात सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी टाटा कंपनी गुजरातमध्ये प्लॅन्ट उभारणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू या राज्यात देशातील पहिल्या स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जलमार्गाचे उद्घाटन केले आहे. कुठे केलेले आहे? तर तामिळनाडूमध्ये. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कच्चा पोलाद उत्पादक देश ठरलेला आहे. 2023चा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार ऋतुजा बागवे या मराठी अभिनेत्रीला जाहीर झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील यवतमाळ येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. देशातील पहिले AI केंद्र नागपूर या ठिकाणच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये स्थापन करण्यात आले आहे. 1991 वर्षापासून दरवर्षी भौतिकशास्त्रातील संशोधनाबद्दल GD बिर्ला पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 2023चा GD बिर्ला पुरस्कार हा अदिती सेन डे यांना जाहीर झालेला आहे. मित्रांनो, आपण नोबेल पारितोषिक बघूयात. 2023चे जे विजेते आहेत त्यामध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल विजेते आहेत फेरेंक क्रॉस, पिएरे एगोस्टिनी, एलियल हुइलिज. तर वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते आहेत डू विस्मॅन, कॅटलिन कारिको. रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते आहेत एलेक्झी एकिमोव, मोंगी जी बावेंडी, लुईस ब्रुसलियल. नोबेल शांतता पुरस्कारासाठी नर्गिस मोहम्मदी यांचं नाव पुढे आलेलं आहे. तर त्यामध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते जॉन फोसे हे ठरलेले ते नॉर्वे या देशाचे आहेत, हे लक्षात घ्या. मित्रांनो, यामध्ये लक्षात घ्या, भारत देशात आतापर्यंत एकूण 10 व्यक्तींना नोबेल पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. 10 व्यक्तींना भारतामध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. मेघालय राज्यात चाप 4 कूट उत्सव साजरा करण्यात आला. असाही प्रश्न येऊ शकतो की चाप 4 कूट उत्सव कोणत्या राज्याचा आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो, तर ते मेघालय राज्य लक्षात ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंडमधील धनबाद येथे सेंद्रिय खत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये राज्यात देवनार येथे लेदर पार्क उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. विशाखापट्टणम येथे भारत आणि मलेशिया यांच्यात समुद्र लक्ष्मण सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी वाराणसीतून तर अमित शहा हे गांधीनगरमधून 2024च्या 18व्या लोकसभा निवडणुकीत रिंगणात उतरणार आहेत. भारत जपान सैन्याने संयुक्त सराव धर्म गार्डियन युद्धाभ्यास राजस्थानमध्ये सुरू केला आहे. तर धर्म गार्डियन हा युद्धाभ्यास भारत आणि जपान यांच्या दरम्यान असतो, हे लक्षात घ्या. भारतीय रिझर्व्ह बँकेचा 2024चा GDP वाढीचा अंदाज हा 7% ठरलेला आहे. कोलकाताच्या हुगळी नदीमधील बोगद्यातून धावणाऱ्या देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कोठे केले? तर कोलकाता येथे केले. हुगळी नदीच्या संदर्भातील हा प्रश्न आहे. गर्भपाताचा अधिकार आपल्या घटनेत समाविष्ट करणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरला आहे. मित्रांनो, गर्भपात करण्याचे सरकारचे काही नियम आहेत, त्यामध्ये घटनेत समाविष्ट करणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. भारतातील पहिले डॉल्फिन राष्ट्रीय संशोधन केंद्र पाटणा, बिहार येथे स्थापन करण्यात आले आहे. झारखंड राज्य सरकार अलीकडेच विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. झारखंड राज्य सरकारने विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू केलेली आहे. कोणत्या राज्य सरकारने? तर झारखंड राज्य सरकारने. 7 मार्च हा दिवस भारतीय राष्ट्रीय जन औषधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महत्त्वाचा प्रश्न आहे, जन औषधी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 7 मार्च रोजी. महाराष्ट्र राज्याचे 8 मार्च 2024ला महाराष्ट्र राज्याचे 4थे महिला धोरण महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केले आहे. कितवे? तर 4थ्या क्रमांकाचे महिला धोरण. स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म तयार करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य बनले आहे. केरळ हे स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म तयार करणारे पहिले राज्य ठरले आहे देशातील, ज्याचं नाव आहे सी स्पेस.
नुकतेच पेरू देशात डेंग्यूच्या प्रसारामुळे देशात आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. असाही प्रश्न येऊ शकतो की नुकतीच कोणत्या देशाने राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती? तर पेरू या देशाने. कोणत्या रोगाच्या संदर्भात? तर डेंग्यूच्या संदर्भात. अजय माणिकराव खानविलकर यांची भारताचे दुसरे लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर भारताचे पहिले लोकपाल कोण आहेत? तर पिनाकी चंद्र घोष आहेत. यावरती अगोदर सुद्धा प्रश्न आलेला आहे. भारताचे पहिले लोकपाल कोण? तर पिनाकी चंद्र घोष. आणि आता दुसरे लोकपाल कोण आहेत? तर अजय माणिकराव खानविलकर हे आहेत. तामिळनाडूमधील कराईवेट्टी अभयारण्याला रामसर स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. कराईवेट्टी अभयारण्याला, जे कुठे आहे? तामिळनाडूमध्ये आहे. तर मित्रांनो, यामध्ये लक्षात घ्या, आत्तापर्यंत भारतामध्ये एकूण 80 रामसर स्थळे झालेली आहेत. भारतात सर्वाधिक रामसर स्थळ हे तामिळनाडूमध्ये आहेत. तर त्यांची संख्या आहे 16. तर महाराष्ट्रामध्ये देखील 3 रामसर स्थळ आहेत. पहिलं नांदूर मधमेश्वर, दुसरं लोणार सरोवर आणि तिसरं ठाणे फ्लेमिंगो अभयारण्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र शासनाचा महागौरव पुरस्कार 2024 हा निखिल वाघ यांना मिळालेला आहे. सुधा मूर्ती यांची राज्यसभेसाठी नामांकन पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय महिला दिनी जाहीर केले. तर आंतरराष्ट्रीय महिला दिनी कोणत्या महिलेचं राज्यसभेसाठी नामांकन जाहीर केलं? तर सुधा मूर्ती यांचं. लक्षात ठेवा. तामिळनाडू राज्य सरकारने कुटुंबाच्या उन्नतीसाठी निंगल नलामा योजना सुरू केली. तामिळनाडू राज्य सरकारने. यशवंतराव चव्हाण सेंटरचा 2024चा राष्ट्रीय पुरस्कार डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना जाहीर झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने IPL 2024 पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असे आपले नाव बदलले आहे. आता बंगळुरू ऐवजी बेंगळुरू असे नाव असेल. कोरसम कोरा महोत्सव त्या संदर्भात प्रश्न बघूया. भारत आणि भूतान यांच्यातील स्थिरस्थायी मैत्रीचे प्रतीक असलेला गोरसम कोरा उत्सव 7 मार्च रोजी सुरू झाला आणि 10 मार्च रोजी संपला. तर हे अरुणाचल प्रदेशच्या झेमिथॉंग व्हॅलीमध्ये न्यानमंगजांग चू नदीकाठी हा उत्सव आयोजित करण्यात आला होता. हा कशासाठी महत्त्वाचा आहे? तर भारत आणि भूतान यांच्यातील चिरस्थायी मैत्रीचं प्रतीक म्हणून हा गोरसम कोरा महोत्सव साजरा करण्यात येतो. त्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कोचरब आश्रम या संदर्भात प्रश्न बघूया. दांडी यात्रेच्या 94व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच गुजरातमधील अहमदाबाद येथे पुनर्विकसित कोचरब आश्रमाचे उद्घाटन केले. कोचरब आश्रम हा महत्त्वाचा काय? तर दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर 1915 मध्ये महात्मा गांधींनी स्थापन केलेला हा पहिला आश्रम आहे. त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहिला आश्रम महात्मा गांधींनी स्थापन केलेला कोचरब आश्रम. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. ICC प्लेयर ऑफ द मंथ फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून यशस्वी जयस्वाल यांची निवड झालेली आहे. राम मंदिराची आरती आता रोज सकाळी 6:30ला DD नॅशनल या चॅनलवरती दाखवण्यात येणार आहे. लाईव्ह आरती. दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी नो स्मोकिंग डे साजरा करण्यात येतो. दरवर्षी. लक्षात घ्या, मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी. प्रश्न महत्त्वाचा आहे, आरोग्य भरती संदर्भातील आहे, त्यामुळे लक्षात घ्या. महाराष्ट्र राज्यात 100 महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राची सुरुवात करण्यात येणार आहे. ज्ञानेश कुमार आणि सुखबिंदर सिंह सिंधू हे निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त पंतप्रधानांच्या समितीने यांची निवड केलेली आहे. चंदीगडमध्ये खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन म्हणजेच कीर्ती कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कुठे? तर चंदीगडमध्ये. अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यातील गेमेथॉंग येथे गोरसम कोरा महोत्सव साजरा करण्यात आला. कोठे करण्यात आला? तर अरुणाचल प्रदेशमध्ये. तर खेलो इंडिया संदर्भातील 2024चे काही महत्त्वाचे विजेते संघ आहेत ते आपण पाहूया थोडक्यामध्ये. खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये हरियाणा संघ विजेता ठरलेला आहे. खेलो इंडिया यूथ गेममध्ये महाराष्ट्र राज्य विजेता ठरलेला आहे. खेलो इंडिया विंटर गेम्समध्ये सेना म्हणजेच आर्मी पथकाने यामध्ये बाजी मारलेली आहे. आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये चंदीगड युनिव्हर्सिटीने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तर मित्रांनो, सध्या 18व्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण चालू आहे देशामध्ये. त्या संदर्भात जर काही प्रश्न सोडवता आला पाहिजे यासाठी ही काही माहिती घेतलेली आहे. तर निवडणूक आयोगाची म्हणजेच केंद्राच्या बाबतीत आपण पाहत आहोत. निवडणूक आयोग याची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली. याचा सदस्य कार्यकाळ 6 वर्ष असतो किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त हे राजीव कुमार आहेत आणि पहिले मुख्य निवडणूक आयुक्त हे सुकुमार सेन होते.
पहिली महिला निवडणूक आयुक्त या रमादेवी होत्या. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. देशातील सर्वात उंच हवामान टावर भोपाळ येथे बनवण्यात आले आहे. याची उंची 72 मीटर आहे. 2023 पद्मश्री पुरस्कार विजेते कपिलदेव प्रसाद यांचे निधन झाले. त्यांच्या 52 कोटी कलेबद्दल त्यांना पद्मश्री देण्यात आला होता. तर 52 कोटी कला जी आहे त्यामध्ये हाताने साडी विणणे या प्रकारामध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. मुंबई संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली 42व्यांदा रणजी चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. कोणत्या संघाने? तर मुंबई संघाने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली. रणजी चषक क्रिकेट स्पर्धा 2023-24 मध्ये तनुष कोटियनला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवडणूक रोख्यांच्या यादीनुसार भाजपा या राजकीय पक्षाला सर्वाधिक देणगी मिळालेली आहे. तर मित्रांनो, हे तुमच्या लक्षात असेल, सध्या मागच्या महिन्यामध्ये बॉन्ड घोटाळा SBI संबंधित भरपूर बातम्या चालू होत्या. तर त्यामध्ये सर्वात जास्त रोख्यांच्या यादीमध्ये भाजपा या राजकीय पक्षाला सर्वात जास्त देणगी मिळालेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. अमेरिकेच्या धर्तीवर भारत आणि ब्राझील या देशात 2+2चे आयोजन करण्यात आले आहे. कोणत्या देशाच्या धर्तीवर? तर अमेरिकेच्या देशाच्या धर्तीवर. जगातील सर्वात ताकदवान यान स्टारशिपची यशस्वी चाचणी SpaceX या खाजगी अवकाश कंपनीने घेतली आहे. स्टारशिपची यशस्वी चाचणी SpaceX या खाजगी कंपनीने घेतली आहे. मानव विकास निर्देशांक 2022 मध्ये 193 देशांच्या यादीमध्ये भारत देश हा 134व्या क्रमांकावर आहे. तर मित्रांनो, मानव विकास निर्देशांक हा UNDP ही संस्था जाहीर करते, हे देखील लक्षात असू द्या. किनवट तालुक्यातील भंडारवाडी या गावाची मराठवाड्यातील पहिले मदाचे गाव म्हणून निवड करण्यात आली आहे. मित्रांनो, प्रश्न लक्षात घ्या, महत्त्वाचा आहे. किनवट तालुक्यातील भंडारवाडी या गावाची मराठवाड्यातील पहिले मदाचे गाव म्हणून निवड करण्यात आली आहे. मराठवाड्यातील हे पहिलं गाव आहे, पण या अगोदर राज्यामध्ये 3 गावं झालेले आहेत. हे 4थं गाव असणार आहे. मराठवाड्यातील पहिलं असलं तरी राज्यातील हे 4थं गाव आहे. त्याआधी राज्यामध्ये 3 गावं कोणते होते? तर राज्यातलं पहिलं मदाचं गाव होतं मांगर, दुसरं होतं पाटगाव, तिसरं कोणतं होतं ते तुम्ही सांगायचं आहे, आणि 4थं आहे भंडारवाडी. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुम्हाला तिसरं कोणतं गाव आहे मदाचं. पुढचा प्रश्न बघूया. राष्ट्रीय लसीकरण दिन दरवर्षी 16 मार्च रोजी साजरा केला जातो. तर तो 16 मार्च रोजी साजरा का केला जातो असा प्रश्न जर पडला तर 16 मार्च 1955 पासून राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा करण्यात येतो, कारण त्या दिवसापासून राष्ट्रीय लसीकरणाला सुरुवात झाली. त्यामुळे 16 मार्च हा दिवस महत्त्वाचा आहे. त्या दिवशी आपण राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा करतो. गृह मंत्रालयाने नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 अंतर्गत अर्ज करण्यासाठी CAA 2019 मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. CAA चा लॉंग फॉर्म जर विचारला तर सिटीजन अमेंडमेंट बिल असं तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. देशभरात 7 टप्प्यात 18व्या लोकसभेसाठी मतदान होणार आहे. 18व्या लोकसभा निवडणुकीमध्ये 5 टप्प्यात महाराष्ट्रातील 48 जागांसाठी मतदान होणार आहे, हेही लक्षात घ्या. समाजसेवेतील अमूल्य योगदानासाठी रतन टाटांचा PV नरसिंहराव पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारतातील पहिला पाम तेल प्रक्रिया प्रकल्प अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. हा भारतातील पहिला प्रकल्प ठरलेला आहे पाम तेल प्रक्रियेचा, जो कुठे सुरू करण्यात आलेला आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये. चेन्नई सुपर किंग्स पुरुष IPL संघाचे नेतृत्व कॅप्टन्सी ऋतुराज गायकवाड हे करणार आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असणार आहे मित्रांनो. ऋतुराज गायकवाड हा मराठी खेळाडू चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करणार आहे IPL मध्ये. या अगोदर कोण नेतृत्व करत होतं तर महेंद्रसिंग धोनी करत होते. त्यांच्या जागेवरती आता ऋतुराज गायकवाड करणार आहेत. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मृती दिनानिमित्त देण्यात येणारा दीदी पुरस्कार विभावरी आपटे यांना प्रदान करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय वन दिन 2024ची थीम आहे वन आणि नवसंशोधन, चांगल्या जगासाठी नवीन उपाय आहे. ब्राझील देशातील रिओ डी जेनेरो येथे या दशकातील सर्वाधिक म्हणजेच 62.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ब्राझील देशातील रिओ डी जेनेरो या ठिकाणी एक ऑलिम्पिक पण झालेले मित्रांनो, लक्षात घ्या. रिओ डी जेनेरो या ठिकाणी ब्राझील देशामध्ये, तर त्याच ठिकाणी 62.3 अंश सेल्सिअस या तापमानाची नोंद झालेली आहे. जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार 143 देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक 126वा आहे. विचार करा मित्रांनो, 143 देशांच्या यादीमध्ये भारताचा 126वा क्रमांक आहे, म्हणजे आपले लोक किती खुश असतील? तर नक्कीच खुश नाही आहेत. आपल्या इथे बेरोजगारी दिवसेंदिवस वाढते, गरिबी वाढते, ही आपल्यासाठी चिंतेची बाब असणार आहे.
143 देशांच्या यादीमध्ये आपला क्रमांक 126वा लागतो. ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. तर यामध्ये प्रथम क्रमांक हा फिनलँड देशाचा येतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मानव तस्करी रोखण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने भारतीय रेल्वेसोबत करार केला आहे मानवी तस्करी रोखण्यासाठी. मेगन हे चक्रीवादळ ऑस्ट्रेलिया या देशात आले होते. मित्रांनो, मेगन या चक्रीवादळ सध्या चर्चेचा विषय होता. बातम्यामध्ये या संबंधित भरपूर बातम्या चालू होत्या, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलिया देशामध्ये हे मेगन चक्रीवादळ आले होते. तिसऱ्या लोकशाही परिषदेचे आयोजन दक्षिण कोरिया या देशात करण्यात आले आहे. लोकशाही परिषदेचे आयोजन महत्त्वाच्या तिसऱ्या लोकशाही परिषदेचे आयोजन हे दक्षिण कोरिया या देशात करण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतान देशाचा ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्पो या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा प्रश्न महत्त्वाचा कशासाठी आहे मित्रांनो, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले विदेशी व्यक्ती ठरलेले त्या देशासाठी. देशाबाहेरचे पहिले व्यक्ती नरेंद्र मोदी, म्हणजे त्यांच्यासाठी विदेशी पहिले व्यक्ती ठरलेले आहेत नरेंद्र मोदी, ज्यांनी त्यांना त्या देशाचा सर्वोच्च ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्पो हा पुरस्कार दिलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. बिहार राज्यात सुपौल जिल्ह्यात कोशी नदीवर देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे. बिहार राज्यामध्ये सुपौल जिल्ह्यात कोशी नदीवर, हे लक्षात घ्या. तर या पुलाची लांबी असणार आहे 10.2 किमी आणि हा देशातील सर्वात लांब पूल असणार आहे. त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा ठरलेला आहे. इस्रोकडून भारताच्या पहिल्या पुष्पक स्वदेशी अवकाशयानाने दुसऱ्यांदा यशस्वी लँडिंग करण्यात आले आहे. इस्रोने पुष्पक या अवकाशयानाची यशस्वी चाचणी कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग या हवाईतळावरून घेतली आहे. हैती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन इंद्रावती राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील पहिले एकात्मिक पाम तेल प्रक्रिया युनिट अरुणाचल प्रदेश या राज्यात सुरू करण्यात आले आहे. त्रिनेत्र 2.0 हे ॲप उत्तर प्रदेश राज्याच्या पोलीस दलाने लॉन्च केले आहे. भारत सरकारने 2025 वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलन करण्याचे ध्येय ठेवले आहे. IPL क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात 900 चौकार आणि षटकार मारणारा शिखर धवन हा पहिला फलंदाज ठरला आहे. जगातील सर्वात मोठ्या डॉल्फिनचा सांगाडा पेरू या देशात सापडला आहे. मित्रांनो, हा पेरू या संदर्भात आपण नुकताच आत्ता थोड्या वेळापूर्वी एक प्रश्न पाहिला होता. तो प्रश्न काय होता, तर राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी या देशामध्ये लागू झाली होती. कशा संदर्भात, तर डेंग्यू रोगाच्या संदर्भामध्ये. भारताचे चंद्रयान-3 यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी यशस्वी लँडिंग झाले होते त्या ठिकाणाला शिवशक्ती नाव देण्यात आले आहे. हा प्रश्न ज्यावेळेस लँडिंग झालं त्यावेळेसच नाव देण्यात आलेलं आहे, परंतु त्या नावाला अजून तरी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेने मंजुरी दिलेली नव्हती. या महिन्यामध्ये मंजुरी दिलेली आहे, त्यामुळे आता हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. मित्रांनो, IPL संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. रोहित शर्मा मुंबई संघाकडून सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. रोहित शर्मा मुंबई संघाकडून 200 सामने खेळणारा, एका संघाकडून 200 IPL सामना खेळणारा रोहित शर्मा हा विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतरचा तिसरा क्रिकेटपटू ठरलेला आहे. अभिषेक शर्मा हैदराबादकडून केवळ 16 चेंडूत सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा खेळाडू ठरलेला आहे. त्याने ट्रेव्हिस हेडचा याच सामन्यातील 18 चेंडूतील विक्रम मोडलेला आहे. हार्दिक पांड्या मुंबईकडून 100 षटकार मारणारा क्रिएरॉन पोलार्ड रोहित शर्मा यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज ठरलेला आहे. मुंबईकडून 100 षटकार मारणारा. हैदराबाद विरुद्ध मुंबई लढतीत IPLच्या एका सामन्यातील सर्वाधिक 38 षटकारांचा विक्रम नोंदवला गेला. हैदराबाद विरुद्ध मुंबई लढतीत IPLमध्ये सर्वाधिक 277 धावा करणारा सनराइज हैदराबाद पहिला संघ ठरलेला आहे. IPLमध्ये सनराइज हैदराबाद संघानंतर सर्वाधिक 263 धावा करणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हा दुसरा संघ ठरला आहे. हैदराबाद संघाचा खेळाडू अभिषेक शर्मा यांनी IPLमध्ये सर्वात जास्त 16 चेंडूमध्ये अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे. कोणी केलेला आहे, तर अभिषेक शर्माने केलेला आहे आणि तो हैदराबाद संघाचा खेळाडू आहे. तर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. सध्या एका मालवाहू जहाजाच्या धडकेमुळे चर्चेत असलेला फ्रान्सिस स्कॉट पूल अमेरिका देशात आहे. उत्तराखंड राज्यातील चिपको आंदोलनाला नुकतेच 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. चिपको आंदोलनाला जे कुठे झालेलं आहे, उत्तराखंडमध्ये झालेलं आहे. भारताच्या लोकपालपदी नुकतीच ऋतुराज अवस्थी, पंकज कुमार, अजय तिर्की या 3 सदस्यांनी शपथ घेतली. इंटरनॅशनल ॲस्ट्रोलॉजिकल युनिटने एका लघुग्रहाला जयंत मूर्ती या भारतीय शास्त्रज्ञाचे नाव दिले आहे.
IPS अधिकारी सदानंद दाते हे NIA मध्ये नियुक्त झालेले महाराष्ट्र कॅडरचे दुसरे अधिकारी ठरले आहेत. IPS अधिकारी सदानंद दाते हे NIAच्या महासंचालक पदावर 2026 पर्यंत राहणार आहेत आणि ते महाराष्ट्र कॅडरचे दुसरे अधिकारी आहेत. विजय जैन यांना प्रतिष्ठित टाइम्स पॉवर आयकॉन 2024 पुरस्कार देण्यात आलेला आहे. विजय जैन यांना. सौदी अरेबिया पहिल्यांदा मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धा ही 18 सप्टेंबर रोजी मेक्सिकोमध्ये होणार आहे. त्यामध्ये पहिल्यांदा सहभाग घेतोय कोणता देश? तर सौदी अरेबिया देश. जवानलाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टिस पुरस्कार हा सन्मान मिळवणारी PNG ज्वेलर्स ही महाराष्ट्र राज्यातील पहिली सराफी पेढी ठरली आहे. पुढचा प्रश्न बघूया. पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड कप 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले? तर दुबई या ठिकाणी करण्यात आलेले ते UAE मध्ये, युनायटेड अरबमध्ये दुबई या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताच्या विनय कुमार या खेळाडूने 59 वयोगटात सुवर्ण पदक पटकावले आहे. 30 मार्च हा दिवस राजस्थान या राज्याचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. 30 मार्च याच महिन्यामध्ये, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा वाटला. आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस 30 मार्च रोजी साजरा केला जातो. स्टार इस्टेटचे व्यवस्थापकीय संचालक श्री विजय जैन यांना प्रतिष्ठित टाइम्स पॉवर आयकॉन 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री याने भारतासाठी 150वा आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळला आहे. मित्रांनो, भारताचा सुप्रसिद्ध फुटबॉलपटू आहे सुनील छेत्री आणि याचा जगामध्ये 3रा क्रमांक लागतो. रोनाल्डो, मेस्सी यांच्यानंतर सर्वाधिक गोल केलेला खेळाडू म्हणून सुनील छेत्री यांना ओळखलं जातं आणि आपल्यासाठी ती अभिमानाची बाब आहे. त्यांनी नुकतेच 150 आंतरराष्ट्रीय सामने पूर्ण केलेले आहेत. तर मित्रांनो, हे मार्च महिन्यातील महत्त्वाचे काही चालू घडामोडी होते. तर याची PDF आपण टेलिग्राम ग्रुपमध्ये टाकलेली आहे. MPSC शॉर्ट्स असं सर्च करा आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तिथून PDF घ्या. सर्व महिन्याचे PDF तिथे उपलब्ध आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि 2023 देखील उपलब्ध आहे. नोट्स देखील उपलब्ध आहेत. सर्व काही उपलब्ध आहे तिथे आणि ते सर्व फ्रीमध्ये. आणि जर मोफत सराव पेपर सोडवायचे असतील तर आपल्या वेबसाईटला भेट द्या mpscshort.in ला. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.